नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे षटतिला एकादशी. तर मग आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा राहत नसेल, म्हणजेच की पैशांच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा सतत काय ना काय संकटे येत असतील किंवा सतत आपण घरातील एखादी व्यक्ती व्यवसाय करते पण पाहिजे तसं त्यामध्ये यश मिळत नाही, ह्या ज्या सगळ्या अडचणी आहेत तर त्या अडचणी येत असतील तर मग एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला काही वस्तू अर्पण करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होतील आणि आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते, माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहते. तर मग कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि मग पिंपळाची पूजा कधी करायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आता प्रत्येकाच्या घरामध्ये संकटे येणारच नाहीत हे तर आपण करू शकत नाही, पण त्या संकटाचा वेग तरी आपण सेवा करून कमी करू शकतो. आता दररोज आपल्याला काही सेवा उपाय करणं शक्य होत नाही, कारण बऱ्याच महिला म्हणा पुरुष म्हणा नोकरीसाठी बाहेर असतात, त्यामुळे दररोज सगळ्या सेवा उपाय करणं जमत नाही. म्हणून एकादशीच्या दिवशी मग आपल्याला काही सेवा उपाय करायचे आहेत, ज्यामुळे मग आपल्या घरातील अडचणी दूर होण्यास मदत होते. आता ही षटतिला एकादशी ज्या एकादशी आहेत इतर एकादशी त्या एकादशींपेक्षा महत्त्वाची मानली जाते, कारण सगळ्या ज्या एकादशी आहेत त्यापेक्षा ह्या एकादशीचं वेगळे महत्त्व आहे. तर शतिला एकादशीच्या व्रताचे आपण जर उपवास केला तर या व्रतामुळे काय होतं की घरामध्ये सुख शांती नांदते आणि जो कोणी या एकादशीचा उपवास करेल तर त्याला सगळ्या जीवनातील सुख समृद्धी प्राप्त होते. आता हा उपाय करण्यासाठी किंवा ही सेवा करण्यासाठी तुम्ही एकादशीचा उपवासच करणं महत्त्वाचे आहे का, तर नाही. तर तुम्ही एकादशीचा जरी उपवास केला नसेल तरी पण तुम्ही ही सेवा करू शकता. तर मग आजच्या दिवशी म्हणजेच की काय करायचे आहे तर पांढरे जे तिळं असतात तर पांढऱ्या तिळाचे दान करायचे आहे, कारण की ही जी एकादशी आहे तर ह्या एकादशीचं महत्त्व असं आहे की शास्त्रामध्ये सांगितलं आहे की तिळाचा 6 प्रकारे वापर करून भगवान विष्णूंची पूजा केली जाते. त्यामुळे मग आजच्या दिवशी भगवान विष्णूंना पण तुम्ही पांढरे तिळ अर्पण करू शकता. आता ही जी षटतिला एकादशी म्हणजेच की 6 तीळ असा याचा अर्थ होतो, म्हणून या एकादशीला षटतिला एकादशी असे म्हटले जाते. तर या एकादशीला जे कोणी व्रत केले जाते किंवा मग पांढरे तीळ दान केले जाते, तर मग ह्या पांढऱ्या तिळाचं सगळ्यात जास्त महत्त्व आहे, कारण की ही जी एकादशी आहे मकर संक्रांती झाल्यानंतर ही एकादशी येते. त्यामुळे मग ह्या एकादशीला काय करतात की पांढरे तीळ वापरून, म्हणजेच की ज्यावेळेस आपल्या घरातील व्यक्ती स्नान करत असतील तर त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून मग स्नान करण्याला महत्त्व आहे. त्याचप्रमाणे तिळाचे तर्पण केले जाते आजच्या दिवशी किंवा तीळ मग दान करतात, म्हणजेच की मंदिरामध्ये म्हणा किंवा मग एखाद्या व्यक्तीला ज्या तीळ दान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे तुम्हाला मंदिरात म्हणा किंवा कोणत्या व्यक्तीला दान करणं शक्य होत असेल तर मग आजच्या दिवशी आवर्जून तीळ दान करायचे आहेत. आणि मग ज्यावेळेस आपण घरामध्ये स्वयंपाक वगैरे बनवतो त्यामध्ये पण पांढऱ्या तिळाचा आजच्या दिवशी स्वयंपाक बनवत असताना उपयोग करायचा आहे. म्हणजे तुम्ही एखादी भाजी वगैरे बनवत असाल किंवा गोड पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये पण आपल्याला पांढऱ्या तिळाचा उपयोग करायचा आहे आणि तिळाचे हवन केले जाते. आणि मग आपण ज्यावेळेस घरामध्ये पाणी वगैरे पितो तर त्यामध्ये पण पांढऱ्या तिळाचा वापर करून मग ते पाणी प्यायचं आहे. आणि हे जे व्रत आहे म्हणजेच की हा उपवास आहे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी हा उपवास केला जातो. तर मग आपल्याला काय करायचं आहे, पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. आता पिंपळाच्या झाडाची पूजा करत असताना मग काय करायचं आहे, अगोदर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि मग त्यामध्ये गाईचे दूध टाकायचे आहे थोडेसे आणि मग चंदन टाकायचे आहे. हे सगळं मग एकत्र मिश्रण बनवायचं आहे आणि मग तुमच्या जवळपास पिंपळाचं झाड जिथे कुठे असेल तर मग त्या झाडाजवळ जायचं आहे. जात असताना मग काय करायचं आहे, फूल घेऊन जायचं आहे, नैवेद्य वगैरे घ्यायचं आहे आणि तिथे मग दिवा लावण्यासाठी एक दिवा घेऊन जायचा आहे. मग त्यासाठी तुम्ही पंती वगैरे घेऊन गेलात तरी चालेल आणि धूपदीप पण घेऊन जायचं आहे. जात असताना काय करायचं आहे, आपण कोणतेही सेवा उपाय वगैरे करत असताना इतरांशी मध्येच रस्त्यामध्ये न थांबता किंवा कोणाशीही न बोलता सरळ आपलं जी पण काही सेवा उपाय आहेत ते करण्यासाठी जायचं आहे आणि मग मध्येच रस्त्यात पण न थांबायचं नाही, घरी येत असताना पण उपाय करून. मग तिथे गेल्यानंतर अगोदर काय करायचं आहे, तुम्ही जे जल घेऊन गेला आहात तर मग तांब्या भरून तर ते अगोदर पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर
भगवान विष्णूंचा म्हणजेच की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे. आणि मग पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. आता पिंपळाच्या झाडाची पूजा सूर्योदयापूर्वी कधीच करू नये, कारण की सूर्योदयापूर्वी अलक्ष्मीचा वास पिंपळाच्या झाडावर होतो, ज्यामुळे काय होतं की गरिबीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे मग सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाची पूजा कधीच करू नये. आणि त्यानंतर काय करायचं आहे की मग जे पिंपळाच्या झाडाचं खोड आहे त्यावरती मग आपलं डोकं टेकवायचं आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे. तर घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा मग सतत काय ना काय अडचणी येत असतील किंवा घरामध्ये इडापिडा असेल किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी वगैरे असेल, जी पण काही इच्छा असेल ते खोडावरती डोकं टेकून मग सांगायचं आहे. आणि त्यानंतर भगवान विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे. आणि पिंपळाच्या झाडाला मग 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही प्रदक्षिणा घालत असाल त्यावेळेस पण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, थोडा वेळ तिथे बसायचं आहे. आणि मग बसल्यानंतर आपल्या पूर्वजांचं पण स्मरण करायचं आहे, कारण की आता आपल्या घरामध्ये म्हणा पूर्वजांचा जरी वास असेल तरी काही चुका वगैरे आपल्याकडून होत असतील तर त्यावेळेस पण आपल्याला मग पितृदोष असेल तरी पण मग आपल्याला घरामध्ये काही ना काही सतत अडचणी येत असतात. त्यामुळे मग दारिद्र्य वगैरे येते, घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही. त्यामुळे मग पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. आणि मग थोडा वेळ तिथे बसायचं आहे. आणि जी आपण पंथी वगैरे घेऊन गेले आहेत त्या पंथीमध्ये तुम्हाला जर तूप नाही भेटलं तर मग तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचाच दिवा लावायचा आहे. त्या अगोदर काय करायचं आहे, जी पंथी घेऊन गेला आहात तर त्या पंथीची पूजा वगैरे करायची, फूल वगैरे अर्पण करायचं आहे. आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि दिव्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत. आणि प्रार्थना करायची आहे, आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत त्याबद्दल सांगायचं आहे. आणि थोडा वेळ तिथेच बसायचं आहे. आणि मग नंतर घरी यायचं आहे. घरी येत असताना मध्येच रस्त्यामध्ये कुठेही न थांबता सरळ घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर आपली जी पण काही कामं आहेत ती कामं उरकायची आहे. आणि मग आजच्या दिवशी काय करायचं आहे, संध्याकाळी देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता तुमच्याकडे जर भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर भगवान विष्णूंच्या मूर्तीला पांढरे तीळ आवर्जून अर्पण करायचं आहे. जर भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर मग तुम्ही बाळकृष्णाला पण तीळ अर्पण करू शकता. किंवा मग तुम्ही श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती असेल तुमच्याकडे किंवा फोटो असेल तर त्या फोटोला पण तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून पांढरे तीळ अर्पण करायचं आहे. ज्यामुळे काय होईल की आपल्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा राहील. आणि मग संध्याकाळी देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक पंथी घ्यायची आहे आणि मग ती पंथी स्वच्छ घ्यायची आहे, काळवंडलेली वगैरे घ्यायची नाही. आणि त्या अगोदर थोडेसे त्याखाली तांदूळ टाकायचे आहेत, म्हणजेच की अखंड अक्षदा टाकायचे आहेत. आणि त्यावरती ती पंथी ठेवायची आहे. आणि पंथीमध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे. आणि मग फूल असलेल्या 2 लवंग टाकायचे आहेत, कारण की लवंग माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतात आणि नकारात्मकता शोषून घेते आणि पैशाच्या अडचणी असतील तर दूर होण्यास मदत होते. आणि मग थोडेसे पांढरे तीळ पण टाकायचे आहे. आणि मग भगवान विष्णूंचा नामस्मरण करायचं आहे. किंवा मग तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पण म्हणू शकता किंवा ओम नारायणाय नमः असा पण मंत्र म्हणू शकता. यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या पण काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.